आज आपण बनवूया कारल्याची भाजी। कारला बघा अशा प्रकारे पातळ काप करून घ्यायचे। गॅसवर कढई ठेवून आपण हे कारलं ह्याच्यामध्ये टाकूया, थोडंसं तेल घालूया। भाजून घेऊया। हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं। आता आपलं कारलं भाजून झालेलं आहे। आता ह्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा अशा प्रकारे आपलं कारलं भाजून झालेलं आहे। आता कारलं धुवून डायरेक्ट कापलं आपण तर कुणी म्हणेल कडू होईल ही भाजी, नाही होणार। हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आणि लसूण जिरं, हे बघा खोबरं, छोट्या खिसणीने खिसलेलं खोबरं, कोथिंबीर, कांदा, चिंचगुळाचं पाणी, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, हळद आणि लाल मिरची पावडर। दोनच कारल्याचं आपण कारलं बनवतोय त्यामुळे साहित्य कमीच आहे। अशा प्रकारे कढई ठेवलेली आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता आपण लसूण अद्रक पेस्ट लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेऊ, वाटून घेऊया। अशा पद्धतीने हे वाटून झालेलं आहे। आता आपण ह्याला तेल तापलेलं आहे, लसूण जिरं त्याला तेल खूपच कमी घालायचं, अजून थोडंसं घालूया, थोडंसं बस। ह्याला परतून घेऊया। याच्यामध्ये कांदा घालू। ही कारल्याची भाजी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने जरी बनवलेली असली तरी पण खूप छान लागते। हे बघा अशा प्रकारे हा कांदा भाजून झालेला आहे। तर याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालूया, हे पण भाजायला पाहिजे। आपण हे सगळे मसाले घालूया। आता भाजलेलं कारलं टाकू, मीठ घालूया। साधी सिंपल कमी मसाल्याची हे बघा कोथिंबीर घालू, चिंचगुळाचं त्याला झाकायचं नाही, असं शिजू द्यायचं म्हणजे कडू होते। हे बघा तयार झाली आपली कारल्याची भाजी। खरंच खूप छान लागते, ही कडू लागत नाही, काय नाही। हे कारल्याच्या फोडी भाजून घेतल्यामुळं मीठ वगैरे लावून त्याचं पाणी काढून घेतात काही काही, पण तसं काही करायची गरज नाही। तयार झालेली